मित्रांनो, एक अशी वनस्पती जी हजारो वर्षापासून राजे, योद्धे आणि वेद वापरत आहेत. अशी मुळं ज्याला काही लोक ऊर्जेचा खजिना म्हणतात. आणि एक अशी औषधी वनस्पती जिची किंमत काही वेळा सोन्यापेक्षाही जास्त असते. पण प्रश्न असा आहे, जिनसेंग खरंच इतका प्रभावी आहे का, की फक्त हा एक मोठा गैरसमज आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिनसेंगची संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत जगातील सर्वात प्रसिद्ध वनस्पतीपैकी एक जिनसेंग बद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की जिनसेंग वापरण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. जिनसेंगचा इतिहास आजपासून सुमारे 2000 वर्षापूर्वी सुरू होतो. प्राचीन चीनमध्ये वैद्यकीय ग्रंथामध्ये जिनसेंगचा उल्लेख आढळतो. त्यावेळी लोकांना असा विश्वास होता की ही वनस्पती शरीराला ऊर्जा देते, आयुष्य वाढवते आणि अनेक आजारांपासून संरक्षण करते. हजारो वर्षापूर्वी काही राजघराण्यांमध्ये जिनसेंगला अत्यंत मौल्यवान मानले जात असे. काही भागामध्ये तर जिनसेंगची किंमत सोन्याच्या किमती इतकी होती. जिनसेंग दिसतो कसा? पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हाला जिनसेंग विशेष वाटणार नाही. ही एक लहान हिरवी वनस्पती आहे, पण तिची खरी ताकद जमिनीखाली असलेल्या मुळांमध्ये असते. विशेष म्हणजे काही जिनसेंगच्या मुळांचा आकार मानवी शरीरासारखा दिसतो. याच कारणामुळे प्राचीन काळातील लोकांना वाटायचे की ही वनस्पती संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. जिनसेंग कुठे आढळतो? जिनसेंग मुख्यतः आशियातील काही देशांमध्ये आढळतो, विशेषतः चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि उत्तर अमेरिकेतील काही प्रदेशांमध्ये. आज जगातील सर्वोत्तम जिनसेंगपैकी एक कोरियन जिनसेंग मानला जातो. जिनसेंगमध्ये नेमकं असतं काय? वैज्ञानिकांच्या मते जिनसेंगमध्ये जिनसेनोसाइड नावाचे विशेष घटक असतात. हे घटक जिनसेंगमध्ये सर्वात महत्त्वाचे सक्रिय घटक मानले जातात. याशिवाय त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, एमिनो ॲसिड आणि अनेक नैसर्गिक संयुगे असतात. याचमुळे जिनसेंगवर आजही अनेक संशोधन चालू आहेत. जिनसेंगचे संभाव्य फायदे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोक जिनसेंग वापरतात तरी का? सर्वात पहिले कारण म्हणजे ऊर्जा. अनेक लोकांचा असा अनुभव असतो की जिनसेंग घेतल्यानंतर त्यांना कमी थकवा जाणवतो. काही अभ्यासामध्ये मानसिक फोकस सुधारण्यासाठी मदत होऊ शकते असे आढळले आहे. तसेच शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी जिनसेंग उपयुक्त ठरू शकतो. पुरुष जिनसेंग का वापरतात? आज अनेक पुरुष जिनसेंगचे सप्लिमेंट वापरतात. यामागील कारण म्हणजे ऊर्जा आणि स्टॅमिना. काही संशोधनामध्ये शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी शक्यता दिसून आली आहे. मात्र हे लक्षात ठेवा, जिनसेंग हा कोणताही जादुई उपाय नाही. फक्त जिनसेंग घेतल्याने आयुष्य बदलत नाही. त्यासोबत चांगला आहार, झोप आणि व्यायाम हे तितकाच महत्त्वाचा असतो. महिलांसाठी जिनसेंग. फक्त पुरुषच नाही तर अनेक महिला देखील जिनसेंगचा वापर करतात. कारण मानसिक थकवा कमी करणे, एकाग्रता वाढवणे, ऊर्जा टिकवून ठेवणे हे फायदे काही लोकांना जाणवतात. रेड जिनसेंग म्हणजे काय? तुम्ही कदाचित रेड जिनसेंग हे नाव ऐकले असेल, पण हा वेगळा प्रकार नसतो. जिनसेंगच्या मुळांना विशेष पद्धतीने वाफवून आणि वाळवून तयार केले जाते. या प्रक्रियेमुळे त्यांचा रंग लालसर होतो, म्हणून त्याला रेड जिनसेंग म्हणतात. जिनसेंग बद्दलचे धक्कादायक तथ्य. जंगली जिनसेंग खूप दुर्मिळ असतो. काही वेळा त्याच्या मुळांना वाढण्यासाठी 10 ते 20 वर्षे लागू शकतात. यामुळेच काही जंगली जिनसेंग अत्यंत महाग असतात. काही देशांमध्ये त्यांचा लिलाव देखील केला जातो. जिनसेंगचे दुष्परिणाम. आता महत्त्वाची गोष्ट, जिनसेंग सर्वांसाठी योग्य असेल असे नाही. काही लोकांमध्ये झोप न लागणे, डोकेदुखी, पोटात अस्वस्थता, चक्कर येणे असे दुष्परिणाम दिसू शकतात. म्हणून कोणतेही सप्लिमेंट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. जिनसेंग बद्दलचे गैरसमज. काही लोक म्हणतात की जिनसेंग सर्व आजार बरा करतो. काही लोक म्हणतात की एक डोस घेतल्यानंतर लगेच परिणाम दिसतात. हे देखील चुकीचे आहे. जिनसेंग हा औषधाचा पर्याय नाही, तो फक्त एक हर्बल सप्लिमेंट आहे. तर मित्रांनो, आज आपण जिनसेंगचा संपूर्ण इतिहास, त्याचे प्रकार, त्याचे फायदे, त्याचे तोटे आणि त्यामागील विज्ञान जाणून घेतले. तुम्हाला जिनसेंग बद्दल आधी माहित होतं का? आणि तुम्ही कधी जिनसेंगचा वापर केला आहे का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह. धन्यवाद.